रसिक श्रोते हो, दर्शक हो आणि मित्र हो, मार्मिक संवादच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधत आहोत. लोकप्रिय कविवर्य माननीय नारायण सुमंत यांच्याशी. कविवर्य, अनेक प्रांतामध्ये तुमची मुसाफिर झालेली आहे. कवितेच्या सर्वंकष भागामध्ये तुम्ही लेखन केलेलं आहे. गझल पण तुम्ही लिहिली आहे, हजल पण लिहिलेली आहे. मग आमच्या श्रोत्यांसाठी, दर्शकांसाठी एखादी हजल सादर केली तर बरं होईल. जसं एखाद्या कवितेचं विडंबन केलं जातं. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर ते हे की बांधो हवेत किल्ला बाका बुलंद यंदा, ही सुरेश भटांची गाजलेली गझल. त्यावेळेला ज्यावेळेला पहिलं सत्ता परिवर्तन झालं, मोरारजीभाई देसाई आले, त्यावेळेला त्यांची गझल गाजली की बांधू हवेत किल्ला बाका बुलंद यंदा, या क्रांतिकारकांचा आवाज बंद यंदा. मग त्यावेळेला मी विडंबन केलं की बांधू सिटीत गुत्ता बाका बुलंद यंदा, कलेक्टर कचेरी समोरच, बांधू सिटीत गुत्ता बाका बुलंद यंदा, या बंदीकारकांचा आवाज बंद यंदा. मग विडंबन देत असताना मला विदर्भात मला शंकर बडे म्हणले की सुमन साहेब, तुम्ही हजल फार चांगली लिहू शका. मग ती हजल. तारे नभांगणीचे दिवसाच पाहिले, तारे नभांगणीचे दिवसाच पाहिले. दिवसा तारांगण पाहिलेल्या दोनच व्यक्ती पृथ्वीच्या पाठीवर, एक कल्पना चावला आणि दुसरे नारायण सुमंत. आता कल्पना चावलांनी पाहिलं ते यानातून पाहिले आणि नारायण सुमंतांनी पाहिलं त्या कल्पनेतून पाहिले. तारे नभांगणीचे दिवसाच पाहिले मी, जेव्हा हातात तिच्या जोड्यास पाहिले मी, जेव्हा हातात तिच्या जोड्यास पाहिले. ना पाहिला पुन्हा मी चेहरा कधी कोणाचा. काय गरज आहे, एकदा तर एवढा दिव्य साक्षात्कार आपल्याला पुन्हा पुन्हा त्यात काय अनुभव घ्यायच्यात, काय मजा आहे का? नाही. ना पाहिला पुन्हा मी चेहरा कधी कुणाचा, प्रत्येक ईश्वराला मग नवस बोललेले, ए या गर्दीत नोकरी बाबत भेटायला पुन्हा जोडा घे. प्रत्येक ईश्वराला मग नवस बोललेले. होते मनात लाल द्यावा गुलाब तिजला, व्हॅलेंटाईन इफेक्ट. हां, 14 फेब्रुवारीला आमच्या ते व्हॅलेंटाईन इफेक्ट फार असायचा. होते मनात लाल द्यावा गुलाब तिजला, होऊन गाल लाल झालो गुलाब मी. होऊन गाल लाल, हा आत्मानुभूतीचा हा अनुभव असतो, हे अनुभवाच लागतो. होऊन गाल लाल झालो गुलाब मी, जेव्हा हातात तिच्या जोड्यास पाहिले. ना पाहिला पुन्हा मी चेहरा कधी कुणाचा, प्रत्येक ईश्वराला नवस बोलले की दावून कंपनीला. कसं आहे आता जे आपलं आहे हे कसं विज्ञानिक आहे. प्रत्येक तुम्हाला अनुभव इन कॅश करता आला पाहिजे. काय करता आलं? इन कॅश. तेव्हा मी ठरवलं की आपला हा एक्सपिरियन्स होता इन कॅश केला. कसं केला? दावून कंपनीला गालावरील शिक्का, बाटा होती, ते बाटा होता. नंबर किती होता? 9 नंबर. दावून कंपनीला गालावरील शिक्का, अँबॅसिडर म्हणून पेटंट घेतले मी, जेव्हा हातात तिच्या जोड्यास पाहिली. तेव्हा अशा पद्धतीचं हजल जे विडंबनातून हजलची निर्मिती झाली आणि त्या हजलच्या माध्यमातून प्रेमासारखा एक सुंदर आणि सगळ्यांना आवडणारा विषय आता आपण सर्वांनी ऐकला. धन्यवाद.